नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचा शिरा। त्यासाठी मी इथे 4 उकडलेले बटाटे घेतले, त्याचं साल काढून घेतले। मी इथे अर्ध्या वाटी तूप घेतली आहे, अमूलचं तूप घेतले मी गाईचं। मनुके घेतले, बदाम घेतले आणि अर्धी वाटी साखर घेतली। आता मी बटाट्यांना मॅश करून घेणार आहे। तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही त्याच्यानेही मॅश करू शकता। मी हातानेच मॅश करून घेणार आहे। आता मी कढई गॅसवर ठेवून घेतली आहे, त्यात मी आता अर्धा तूप टाकून घेणार आहे। आपलं तूप गरम झाल्यावर त्यात मी बदाम भाजून घेणार आहे। बदाम जास्त वेळ न भाजता त्याला अर्धा मिनिट किंवा त्याच्यापेक्षाही कमी भाजणार आहे। बदाम आपले जळायला नको। आता मी बदाम काढून घेणार आहे। याच तुपात आता मी मनुकेही भाजून घेणार आहे। मनुके खूप कमी वेळ भाजायचे आहेत। आता मी मनुके लगेच काढून घेणार आहे। आता मी त्याच कढईत राहिलेलं तूपही काढून घेणार आहे आणि आपण मॅश केलेला जो बटाटा होता तोही त्यात घालून घेते। आपलं बटाट्याचं मिश्रण हे व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं बटाटा आणि तूप हे एकजीव झालं व्यवस्थित। आता मी अजून थोडंसं तूप त्याच्यात घालून घेणार आहे। तुम्हाला गरज वाटत नसेल तर तूप नका टाकू। थोडंसं तूप घालून इथे परत मी बटाट्याचे मिश्रण भाजी करणार आहे। आता मी यात लगेच साखर टाकून घेणार आहे। साखर ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घ्या। साखर वितळेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। साखर व्यवस्थित वितळली आहे। आता मी आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे आणि परत एकजीव करणार आहे। आपला उपवासाचा शिरा रेडी झाला आहे।